मी लय हुशार, मी असा हात केला, वडिलांना वरून हाणलं, कानापर्यंत हात गेला, पहिलीत गेलं. एक किस्सा आठवतोय मला. वडिलाला गुरुजींनी विचारलं जन्मतारीख. आता माझ्या वडिलाला वाचता लिहिता येत नाही. वडील म्हणले जन्मतारीख काही लक्षात नाही, पण नेमकं गणपती विसर्जन झालं होतं आणि डोळा लागला होता. लगेच दवाखान्यात जाऊ. गुरुजी म्हणले मला काय माहिती कधी गणपती विसर्जन झालं आणि काय, मोठी आठवण सांगा मोठी. मग माझे वडील म्हणले हे जन्मलं आणि 15 मिनिटानंतर किल्लारीचा भूकंप झाला. म्हणजे मी जन्मलो तेव्हाच भूकंप केलाय. हे काय माझ्यासाठी नवीन नाही. त्याच्याहून माझी तारीख ठरली 30 सप्टेंबर. नाहीतर इथं बसलेल्या अर्ध्या लोकांच्या तारखा जून जुलै गुरुजींनी टाकली आणि तो आपला बड्डे. तरी येडे लोक ती तारीख घेऊन बामणाकडे जाते तर नशीब बघतात. आता त्यांच्याबद्दल काय बोला आपण. चला पुढं. तारीख ठरली, वडील निघाले, मी रडायला लागलो. आता महत्त्वपूर्ण आहे का, मी रडायला लागलो. वडील माझ्या जवळ आले आणि माझ्या कानात फक्त एक वाक्य सांगितलं, बाळ्या शाळा शिक. जर शाळा शिकलास तर माझ्यासारखं लोकाच्या दारात मजूर म्हणून तुला जायची वेळ येणार नाही. शाळा शिकलास तर आपल्या घराण्याचा पांग फिटल. बापानं सांगितलेलं ते वाक्य आजही माझ्या काळजात घर करून आहे, म्हणून मी शिक्षणाच्या प्रवाहात आहे. चला गुरुपौर्णिमा आहे. जाता जाता माझ्या वडिलांनी दुसरा पराक्रम केला. आता पराक्रम का म्हणलो मी, माझे वडील गुरुजीच्या जवळ गेले आणि गुरुजीला डायरेक्ट म्हणले मेलं तरी हरकत नाही, आजपासून हे तुमच्या ताब्यात आहे. मेलं तरी आपली काही तक्रार नाही, फक्त हे शिकलं पाहिजे. गुरुजी म्हणले ओके तुम्ही जा आता. आणि माझ्या वडिलांनी दिलेल्या संधीचं माझ्या गुरुजींनी एवढं सोनं केलं, विचारायची सोय नाही. उठता बसता हाणायचे. बरं आता मोकळं बोलू का सर, कधी कधी बिनकामाचं बी हाणायचे. ही बी वस्तुस्थिती आहे. एके दिवशी घरी डब्बा झाला नाही, राग राग शाळेत आले. घरच्या डब्याचा राग ह्या डब्यावर काढायलेत, का मारायले ते कळना. रडता रडता म्हणलं गुरुजी का मारायलात, मागच्या शनिवारी कुठं होतास. अहो त्याचा राऊंड झाला हो, तरी मरणाचं मारलं. रडत रडत घरी गेलो आणि घरी जाऊन आईला म्हणलं आई मला सरांनी बिनकामाचं मारलं बघ. आई म्हणली थांब तू या बापाला येऊ दे. मला वाटलं बाप आल्याच्या नंतर गुरुजीच्या घरी मोर्चा जाईल. बाप आला, बापानं पुन्हा पालतं घालून तुडविलं. बाप म्हणला तूच काही तर केलं असशील, गुरुजी बिनकामाचं मारणार नाही. हा गुरुजीवर विश्वास होता. साहेब माफ करा मला, आता वर्तमानात काही बाप शाळेत जातात, नीट ऐका, काही बाप शाळेत जातात आणि गुरुजीला म्हणते नोकरी म्हणजे नोकरी करायची, पगारी पुरतं शिकवायचं, शाळेत कोणालाही हात लावायचा, पण आमच्या चिरंजीवाला हात लावायचा. एक तर 9 12 वर्षानं झालंय हात लावायचा. आणि जर तुम्ही हात लावसाल तर मग तुम्ही आहे आणि मी आहे. गुरुजी म्हणले मला काय करायचंय, मी मारलं तरी तेवढीच पगार आहे आणि नाही मारलं तरी तेवढीच पगार आहे. पण वाक्य लिहून घ्या, ज्या दिवशीपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारणं बंद केलं, आयुष्यातला शिस्त नावाचा प्रकार संपत चाललाय. आयुष्याला शिस्त लागण्यासाठी छडी लागे आणि विद्या येई. बघा किती कमी आवाज आला. नवीन लेकरांना ही कविताच माहीत नाही साहेब. अहो गुरुजीची दहशत एवढी होती, आम्ही जर गावात गोट्या खेळायलो तर 4 पोरं गोट्या खेळायचो आणि 5वा पोरगा झाडावर बसवायचो. कशाला, त्याला म्हणायचं फक्त गुरुजीची सायकल दिसली की वरून शिट्टी मार. आणि गुरुजीची सायकल दिसली की ते वरून शिट्टी मारायचं. 1.5 मिनिटामध्ये डाव आम्ही असा संपवून घरात जाऊन पुस्तक घेऊन बसायचो. आता ग्राउंडवर पोरं मॅच खेळतात, गुरुजी रस्त्यानं जातात, पोरं शिट्टी मारून गुरुजीला म्हणतात 6 बॉल टाकता का. वरून गुरुजी म्हणतात माझी बॉलिंग कमी आहे, मी बॅटिंग करतो, तुम्ही मला 6 टाका. भावांनो, इथल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सांगणं आहे, गुरुवर तुमचा प्रचंड विश्वास असला पाहिजे, शिक्षकांवर तुमचा प्रचंड विश्वास असला पाहिजे. मागच्या वर्षी एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला. आदरणीय साहेबांनी सांगितलं या मोबाईलमधून आपण काय घेतलं पाहिजे हे आपल्याला कळालं पाहिजे. मोबाईल हे वरदान आहे.
पण हे शाप की वरदान आपल्याला ठरवता आलं पाहिजे. साहेब मी मोबाईलच्या रोज पाया पडतो. तुम्ही म्हणताल कसं काय? या मोबाईलमुळं माझी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि आपलं करिअर सेट झालं म्हणून हे माझं करिअर आहे. फक्त ते तुम्हाला वापरता आलं पाहिजे. याच्यामध्ये रील्स बघून टाईमपास करायचा आहे का आपल्याला काही घ्यायचं आहे? कारण रील्सचा पण घोटाळा असा आहे, इंस्टाग्रामला रील्स स्क्रोल करता करता एखादी अशी रील्स येते की त्याच्यामध्ये घोगऱ्या आवाजात ते माणूस म्हणतं, न जाने मेरे जिंदगी में क्या चल रहा है, जिस दौर में भी चल रहा हूँ जिंदगी कुछ अलग ही मोड पर लेकर चल रही है. ती म्हणतं हे माझ्यासाठीच आहे, तू कर मेन्शन. बिलकुल नाही. याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. याचा वापर कसा करावा? एकाच उदाहरणात सांगतो. तुम्ही बाजारात जावं आणि बाजारात जाऊन घराला लावायला कुलूप विकत घ्यावं. एका कुलपासोबत 2 चाव्या येतात. नीट आहे का? आता रूम पार्टनर वाढले म्हणून 3-4 चाव्या द्यायले कुलूपवाले पण अगोदर एका कुलपासोबत किती चाव्या यायच्या? 2 चाव्या यायच्या. तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे यातली उघडायची चावी कोणती आणि लावायची चावी कोणती? 2 चाव्या आहेत ना, एकच कुलूप आहे आणि 2 चाव्या आहेत. आणि तुम्ही जर दुकानदाराला विचारलं का हो यातली उघडायची चावी कोणती आणि लावायची चावी कोणती, दुकानदार तुम्हाला मूर्खात काढेल. जसं तुम्ही आता मला मूर्खात काढून माझ्याकडे बघताय तसं. नीट आहे का? 2 चाव्या आहेत पण त्यातली एकच चावी उपयोगाची आहे. दुसरी पण एका वेळी एकच चावी उपयोगाची आहे. एकाच चावीनं कुलूप उघडतही आणि एकाच चावीनं कुलूप लागतही. फक्त ती चावी फिरवण्याची दिशा आम्हाला समजली पाहिजे. अगदी मोबाईलचं तसं आहे. याचा पण वापर कसा करायचा याची दिशा आपल्याला कळायला हवी. काळ भयानक आहे, प्रचंड प्रचंड भयानक काळ आहे. मोबाईलचा जमाना आहे, ऑनलाईन शिक्षण पद्धती आली आहे, चांगली गोष्ट आहे. पण याच्यातून गुरुचं महत्त्व किती कमी होत चाललं आहे. सोशल मीडियाचं बोलत होतो मी. मागच्या 1-2 वर्षापूर्वीची एक क्लिप व्हायरल झाली. साऊथचे काही कलेक्टर, IPS IAS अधिकारी त्यांच्या शिक्षिकेला भेटायला गेले. सगळ्या अधिकाऱ्यांचं वय 50-60 आणि शिक्षिकेचं वय 80-90च्या घरातली ती शिक्षिका. आणि ते विद्यार्थी आपल्या शिक्षिकेला भेटायला गेल्याच्या नंतर एक छडी आणतात. ती छडी शिक्षिकेच्या हातात देतात आणि ते म्हणतात, मॅडम प्लीज आम्हाला मारा, कारण लहानपणी शाळेत असताना तुम्ही आम्हाला मारलं म्हणून आम्ही आज कलेक्टर पदापर्यंत जाऊन पोहोचलो. ही शिक्षकाच्या माराचं महत्त्व आम्हाला कळालं पाहिजे. विश्वास नावाची गोष्ट संपत चालली आहे गुरूंवरचा. आणि गुरूंवरचा विश्वास ज्या दिवशी संपला ना, आम्हाला आमच्या आयुष्याचा प्रवास कसा करायचा हे समजणं अशक्य आहे. गुरुवर किती विश्वास असला पाहिजे. आपल्याकडं गुरुकुल नावाची पद्धत आहे. अगदी आत्ता मोदी साहेबांनी नालंदा विद्यापीठाचं पुन्हा बांधकामाचं ते उद्घाटन मागच्या 2-3 महिन्यापूर्वी केलं. मी पाहिलं. गुरुकुल नावाची पद्धत आहे आपल्याकडं. सगळीकडं अगोदर गुरुकुल नावाची पद्धत होती. म्हणजे गुरुच्या घरी जाऊन शिक्षण घ्यावं लागायचं. गुरुच्या घरी. साहेब आता कसं आहे, इथं काही शिक्षण अधिकारी सुद्धा बसलेले आहेत. आता परिस्थिती कशी आहे? आता शिक्षक विद्यार्थ्याच्या घरी आहेत. होम ट्युशन. तुमच्या 2 मुलांचं मी एकदम व्यवस्थित शिक्षण घेतो. परिस्थिती विचित्र होत चालली आहे. ज्ञानोबारायांची ओवी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेथ ज्ञान हा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा. आपल्याला जिथं ज्ञान नावाचा कुरुठा मिळवायचा आहे ना, तिथं गुरुच्या ठिकाणी जाऊन सेवा करणं काळाची गरज आहे. गुरुकुल होते आणि शिक्षकांवर विश्वास होता सगळ्यांचा. अगदी रामापासून सगळ्यांपर्यंत बघा गुरुच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेतलंय. एक कथा फक्त माझ्या वाचनात आलेली पारंपरिक ती तुमच्या समोर ठेवतो. एक आश्रम आहे, मन लावून ऐकातही. गुणवंत विद्यार्थी आणि पालक मन लावून ऐका. ही समजली तरी माझं भाषण समजलं. एक आश्रम आहे, त्या आश्रमात 3 विद्यार्थी आहेत, त्यांचे एक गुरुजी आहेत. आणि गुरुजींना दुसऱ्या दिवशी प्रवचनाला बाहेर जायचं आहे. आणि गुरुजी रात्री सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवतात आणि विद्यार्थ्यांना सांगतात, उद्या मला प्रवचनासाठी बाहेर जायचं आहे. जी गुरुजी, आता आश्रम मी तुमच्या हवाली करून जातोय. जी गुरुजी, मी तुम्हाला एक काम सांगणार आहे, ते काम करणार का? विद्यार्थी म्हणले, गुरुजी तुम्ही सांगाल ते करू. विद्यार्थ्यांना गुरुजींनी सांगावं, आपला आश्रम नदीच्या किनारी आहे. इथून 500 मीटरच्या अंतरावर नदी आहे. हो गुरुजी. नदीला भरपूर पाणी आहे. हो गुरुजी. पण आश्रमात पाण्याची कमतरता आहे. हो गुरुजी. ऐका मी एक काम सांगतोय, उद्या सकाळी नदीच्या पाण्यानं आश्रमाच्या जवळ असलेला हौद तुम्हाला भरायचा आहे. विद्यार्थी म्हणले, ठीक आहे गुरुजी. रात्र झाली. सकाळी गुरुजी उठण्याच्या अगोदर विद्यार्थी उठले. एकानं घागर घेतली, एकानं कळशी घेतली, एकानं हंडा घेतला. तिघही नदी किनारी गेले. अर्ध्या तासामध्ये हौद भरला. गुरुजी उठले. उठल्या उठल्या गुरुजीला त्याच हौदातलं पाणी दिलं आणि विद्यार्थी बोलायला लागले, गुरुजी तुम्ही सांगितलेलं काम केलं, हौद आम्ही भरला. गुरुजींनी स्नान केलं आणि गुरुजींनी विचारलं, हौद भरला? हो भरला. आता मन लावून ऐका. गुरुजी म्हणतायत, तुम्ही मी सांगितल्यामुळे हौद भरला ना? हो. आता दुसरं काम करा. काय गुरुजी? भरलेला हौद रिकामा करा. एका मिनिटामध्ये भरलेला हौद विद्यार्थ्यांनी रिकामा केला. आता ही कथा जुनी आहे म्हणून ठीक आहे. आता जर पोरांना हौद भरायला लावला तर पहिली गोष्ट पोरं भरणार नाहीत आणि भरलेला हौद लगेच रिकामा करायला लावला. पागल झालं का रे? ह्याच्या काय घरी मॅडम सोबत भांडणं झाली का काय?
उगं बिनकामाचं परेशान करायला हे भरान रिकामा करा, भरान रिकामा करा. एका मिनिटात हौद रिकामा केला. गुरुजी म्हणले परत हौद भरा. विद्यार्थी म्हणले जी गुरुजी. नमस्कार केला. धावत धावत गेले. एकानं घागर घेतली, एकानं कळशी घेतली, एकानं हंडा घेतला आणि निघाले नदी किनारी. गुरुजी म्हणले थांबा, परत या. परत आले आणि सांगितलं हौद भरायचा आहे, पण हौद भरण्यासाठी नदी किनारी तुम्ही घागर घेऊन जायचं नाही, कळशी घेऊन जायचं नाही आणि हंडाही घेऊन जायचं नाही. मी जे देईल ते तुम्हाला घेऊन जावं लागेल. विद्यार्थी म्हणले ठीक आहे. गुरुजी आश्रमाच्या कुटीत गेले आणि कुटीतून दुरड्या आणल्या. दुरडी कळते का? इकडे काही वेगळा शब्द असेल. आपण भाकरी चपात्या घरामध्ये ज्याच्यात ठेवतो काय म्हणतात इकडं? दुरडीच ना. दुरडी आणली आणि दुरडी विद्यार्थ्याच्या हातामध्ये दिली. आता दुरडीमध्ये पाणी बसतं का? नाही बसत. माझ्या घरी माझी आई ज्वारी धुण्यासाठी दुरडी वापरते. खाली बादली ठेवायची, मध्ये ती दुरडी ठेवायची, ज्वारी टाकायची, पाणी टाकायचं, कोंडा कचरा तरंगत वर येतो, तो भरून असा बाहेर फेकायचा आणि ज्वारी वाळू घालायची. हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. आणि पाणी खाली निचरून जातं. दुरडीमध्ये पाणी बसत नाही, कारण दुरडी अशी सांद्या सांद्याची असते. विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न आला, पण गुरुजी समोर काही बोलता येत नाही. तिघांनी दुरडी घेतली, तिघही नदी किनारी गेले. गुरुजी आता प्रवचनाला निघून गेले होते. दुरडी अशी पाण्यात बुडवली, पाणी निचरून गेलं. दुरडी पाण्यात बुडवली, पाणी निचरून गेलं. बराच वेळ झाला. तिघापैकी एकाच्या डोक्यात विचार आला, गुरुजीनं उगं बेजारीचं काम लावलंय. गुरुजी गेलेत प्रवचनाला, उगं इथं आपण टाइमपास करू नये म्हणून हे उगा आपल्याला बिनबात बेजारी लावली. त्यानं दुरडी फेकली, आश्रमात गेला, निवांत झोपला. राहिले दोघं जण दुरडी बुडवत होते, पाणी गळत होतं. दुरडी बुडवत होते, पाणी गळत होतं. त्या दोघापैकी एक जण म्हणला, जो जाऊन झोपलाय तो शान आहे. याच्या नादाला लागून उगं वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. त्यानंही दुरडी फेकली. तोही आश्रमात गेला आणि झोपी गेला. साहेब एकच पोरगा उरला. एकच पोरगा दुरडी बुडवत होता, पाणी गळत होतं. दुरडी बुडवत होता, पाणी गळत होतं. आणि दुरडीचं वैशिष्ट्य असं आहे, दुरडी ही बांबूपासून बनवलेली असते. आणि बांबूचा गुणधर्म असा आहे, बांबू जेवढा पाण्यात भिजतो ना तेवढा तो फुगत असतो. बराच वेळ दुरडी पाण्यामध्ये भिजलेली दुरडी फुगली आणि फुगलेल्या दुरडीचे त्या सांदी बुजल्या गेल्यामुळं दुरडीमध्ये पाणी साठलं. एकट्या पोरानं आश्रमातला हौद भरला. साहेब संध्याकाळी प्रवचनावरून गुरुजी परत आले. ज्या दोन पोरांनी दुरड्या फेकल्या होत्या ना, ते दोन्ही पोरं गुरुजी समोर शर्मेनं मान खाली घालून उभे होते दोघेही. आणि ज्या पोरानं दुरडी भरली होती ना, पाणी भरलं होतं ना, तो पोरगा मात्र असा अभिमानानं स्वाभिमानानं गुरुजीच्या समोर ताट उभा होता. आयुष्याचंही गणित असंच आहे, जो गुरुजीचं ऐकत नाही ना, तो पुढच्या भविष्यात गुरुजी दिसले की शर्मेनं मान खाली घालतो. आणि जो गुरुजीचं ऐकतो ना, तो गुरुजीसोबत स्टेजवर बसण्याच्या पात्रतेचा होतो. ही भूमिका आम्हाला समजायला हवी. चला पुढं. कथा इथं संपत नाही साहेब. गुरुजी त्या दोन पोरांना वाट लावतात. एक पोरगा जो न हौद भरला त्याच्या खांद्यावर हात टाकतात आणि खांद्यावर हात टाकून बोलायला लागतात, का रे तू हौद कसा भरलास? तो म्हणला, गुरुजी तुम्ही आम्हाला दुरड्या दिल्या, प्रश्न निर्माण झाला, तुम्हाला काही बोलता येत नव्हतं, तुम्ही प्रवचनाला निघून गेले, आम्ही नदी किनारी गेलो, दुरडी बुडवत होतो, पाणी निचरत होतो. बराच वेळ असंच चाललं होतं. पहिला गेला तेव्हा कॉन्फिडन्स गेला, दुसरा गेला तर तेव्हा तर पूर्णच कॉन्फिडन्स गेला. मग गुरुजी म्हणले, दोन गेले तेव्हा तूही जायचं होतंस. गुरुजी माझ्याही मनात आलं दुरडी फेकावी, आश्रमात जाऊन झोपावं, 1000 वेळा माझ्या मनात आलं. पण गुरुजी एक गोष्ट सांगू, माझा आतला आवाज सांगत होता की ज्या अर्थी तुला हे काम तुझ्या गुरूंनी सांगितलंय त्या अर्थी याच्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे. गुरुजी माझा तुमच्यावर विश्वास होता, त्या विश्वासानं मी हा हौद भरू शकलो. आणि हाच नाही गुरुजी, पुढच्या आयुष्याचा सुद्धा हौद मी तुमच्या ठिकाणी असणाऱ्या विश्वासामुळे भरू शकणार आहे. गुरुजीवर विश्वास असणं ही काळाची गरज आहे साहेब. वर्तमानामध्ये ही परिस्थिती राहिली नाही. प्रचंड विदारक परिस्थिती निर्माण होते. या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं फक्त व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून भागणार नाही. मी आजच सकाळी एक मेसेज वाचला, मी आमच्या ग्रुपला आला. एका शिक्षकाला एका विद्यार्थ्यानं शुभेच्छा दिल्या गुरुपौर्णिमेच्या. ते शिक्षक त्याला म्हणले, हे बघ तू मला शुभेच्छा देऊ नको, पण कोणाला सांगू नको मी तुझा गुरु आहे म्हणून. वाचला असेल तुम्ही पण. आता काहीला ह्याचा अर्थ उद्या कळाव. तू फक्त कोणाला सांगू नको तू माझा मी तुझा गुरु आहे म्हणून. अशी सध्या वर्तमानात परिस्थिती आहे. म्हणून पहिली गोष्ट गुरुवर विश्वास ठेवा. आणि दुसरी गोष्ट
स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल ना, ह्या गुणवंत विद्यार्थ्यांना सांगणं तुम्ही आज 10वीला पहिले आले, 12वीला पहिले आले, यामध्ये तुमचं मोठेपण नाही. मी स्पष्ट बोलणारा पोरगा आहे. तुमचा आज गुणगौरव का केला जातोय? कारण आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर तुम्ही असेच गुणवंत म्हणून सिद्ध व्हावे म्हणून या ट्रॉफ्या दिल्या जात आहेत, म्हणून हा सन्मान सोहळा केला जातो. नाही तर एखादं यश एखाद्याला इतकं हरळून जातं की पुढची त्याची पायरी घसरत जाते. म्हणून तुम्हाला सांगणे, स्वतःवर विश्वास ठेवा. मी मगाशी बोललो की मी या क्षेत्रात मला आज इथं बोलवलंय साहेब, गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्काराला बोलवलंय. मागच्या 1.5 महिन्यापासून माझे हेच कार्यक्रम सुरू आहेत, हेच कार्यक्रम. मागच्या तर बन्सल कोचिंग क्लासेसच्या कार्यक्रमाला मी गेलो, त्यांचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून मी काम करतो. त्यांच्या कार्यक्रमाला गेलो, ते म्हणले आपल्याला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे. आता मी इकडं ट्रॉफ्या बघितल्या साहेब, म्हणले एवढे गुणवंत, बापरे कमाल आहे. एवढे गुणवंत म्हणजे गुणवंतांची संख्या वाढणं. आणि मी एकतर प्रार्थना करेल, तुमचे हे 2 टेबलवर गुणवंताच्या ट्रॉफ्या ठेवल्यात ना, पुढच्या वर्षीपर्यंत तुम्हाला 10 टेबल लावावे लागतील आणि 1000 ट्रॉफ्या इथं निर्माण कराव्या लागतील. ही चुरस वाढाव. का सन्मान करायचा? आज एखाद्या पोरीचा इथं सत्कार झाला, एखादी दुसरी पोरगी हा कार्यक्रम बघायला आली, तर त्या पोरीच्या मनामध्ये जिद्द पेटली पाहिजे की साहेब तुमची स्कूटी पुढच्या वर्षी माझ्याच पार्किंगमध्ये लागली पाहिजे. हा एक विचार जरी ती पोरगी इथून घेऊन गेली ना, तरी या कार्यक्रमाचं सार्थकीकरण आहे. कार्यक्रम करायचे म्हणजे फक्त फोटोसाठी नाहीत करायचे साहेबांना कार्यक्रम, ही गुणवंताची संख्या वाढावी म्हणून हा कार्यक्रम करायचा आहे. तुमच्यातला प्रत्येक विद्यार्थी गुणवंत व्हावा याच्यासाठी प्रयत्न करायचे. नाही तर परिस्थिती अगोदर नव्हतं साहेब, हे ते 100 of 100 नव्हतं ना आपल्या काळात, का होतं साहेब? मला एका कार्यक्रमाला बोललं, ते म्हणजे 100 पैकी 100% पडलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे. मी म्हणलं 100 पैकी 100 पडतेत? ते म्हणे हो पडतेत. मी म्हणलं किती विद्यार्थी? मला वाटलं 1-2 असतील. ते म्हणे 100 पैकी 100 पडलेले 100 आहेत. मग इथं कंबरच गळाली. आता काय करावं म्हणलं, एवढे गुणवंत. मग मी माझ्या इतिहासात गेलो साहेब. नाही आपलं नव्हतंच तसं. मी तर साहेब 10वीला पास झाल्याच्या नंतर पेढे बी वाटले नव्हते. ते पेढे वाटणं लय डेंजर कार्यक्रम आहे. आपण स्वीट मार्टमध्ये जावं, आपण मनपसंद पेढा विकत घ्यावं, आपल्याला खायची इच्छा असते तरी आपण खाऊ नये. तो बॉक्स घेऊन गावात जावं, गावामध्ये असे वाट्यावर 4-5 म्हातारे बसलेले असतात. आपण तो बॉक्स फोडावा, त्यातला एक असा पेढा काढावा, म्हाताऱ्याच्या हातात द्यावा. म्हातारं खात नाही पेढा. कशाचे पेढे? मग आपण म्हणावं 10वीचे किती पडले? मग आपण म्हणावं 99. मग ते लगेच म्हणते सेंटर कोणतं होतं? काय म्हणते ते? सेंटर कोणतं होतं? मग आपण सेंटरचं नाव सांगावं. त्या सेंटरला 99 काय 199 पडले असते. मग आपण त्या म्हाताऱ्याला म्हणा तुम्हाला किती होते? 8वीलाच शाळा सोडली आपण. आणि ते म्हातारं गणित काढतंय कशाचे? 99 पडलेल्या पोराचे. बरं कमी टक्के पडावे ना आपण पेढे वाटावे? लाज वाटते का पेढे वाटायला? त्याच्यामुळं मी पेढेच वाटले नव्हते. पण एक गोष्ट सांगायचं गुणवत्ता विद्यार्थ्यांना, जगातला कुठलाच मार्क्स मेमो तुमचं भविष्य ठरवू शकत नाही. मला 10वीला किती टक्के पडले यापेक्षा मी महाराष्ट्रातल्या 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्याच्या हजारो कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहत असेल ना, तर ते माझ्या आयुष्याचं यश आहे. कारण माझं ठरलं होतं साहेब. 8वीत असताना मला सरांनी विचारलं अविनाश तुला काय व्हायचंय? आणि मी छाती ठोकपणे सरांना सांगितलं सर मला महाराष्ट्रातला एक वक्ता व्हायचंय. गावात माझे बॅनर लागले पाहिजेत, शाल हार तुरे देऊन लोकांनी सत्कार केला पाहिजे आणि जाताना पैसे देऊन घरी पाठवलं पाहिजे. हे माझं 8वीत ठरलं होतं. आताच्या पोरांचा सगळ्यात मोठा घोटाळा असा आहे, आमचं ठरत नाही काय व्हायचंय, ठरत नाही. म्हणून ठरवा, आज ठरवा, कार्यक्रमाच्या निमित्तानं ठरवा. आज जाताना सत्कार घेताना साहेबांना असा शब्द देऊन जा की साहेब पुढच्या काळामध्ये या क्षेत्रावर तुम्ही माझं नाव पाहाल म्हणजे पाहाल. हा संकल्प करणं काळाची गरज आहे, ठरणं काळाची गरज. आणि तेव्हा साहेबाला आनंद होईल. आज साहेबांना जेवढा आनंद आहे, आज दादा तुम्हाला जेवढा आनंद आहे, आज या फाउंडेशनला जेवढा आनंद आहे ना, तो आनंद आजचा जर 10 पटीनं वाढवायचा असेल तर पुढच्या 10 वर्षानंतर या कार्यक्रमामधून सत्कार घेऊन गेलेली मुलगी मुलगा जेव्हा यशस्वी अधिकारी होऊन याच कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहील ना, त्या दिवशी त्यांना सगळ्यात मोठा आनंद होईल. आणि त्याच्यासाठी 8 तास. म्हणून ठरवा. आमचा घोटाळा असा आहे, आमचं ठरतच नाही काय करायचं ते. म्हणजे एकदा एका घोड्यांचा बाजार भरला. तुमच्या या खानदेशमध्ये पण घोड्यांचा बाजार फेमस आहे. आमच्या माळेगाव नावाचं गाव आहे लातूरच्या पलीकडं, आणि त्या माळेगावचा बाजार फेमस आहे घोड्यांचा. यात्रा असते तिथं घोड्यांचा बाजार भरतो. तिथे एक व्यापारी आला घोडे घेऊन. नीट ऐका,
एक व्यापारी आला घोडे घेऊन, 3 घोडे आणले त्यांनी. आता सगळे विद्यार्थी बोलतील, हा किती घोडे आणले? सत्कार काय तुमच्या बापायचा आहे काय? किती घोडे आणले? बोला किती आणले? 3 घोडे आणले. एकाच टेम्पोतून उतरले, घोडे उभे केले. घोडे दिसायसारखे, उंची सारखी, बांधासारखा, कलर सारखा, सगळं सारखं. 3 घोडे उभे राहिले. विचारली किंमत काय? त्यानं सांगितलं 1 नंबरच्या घोड्याची किंमत 1 लाख, दुसऱ्याची 2 लाख आणि तिसऱ्याची 5 लाख. दिसायला सगळे सारखे. 1 लाखाचा घोडा विकला गेला, 2 लाखाचा घोडा विकला गेला, 5 लाखाचा घोडा विकलाच नाही. बाजार संपला. त्यानं घोडा टेम्पोत टाकला, निघून गेलो. दुसरा बाजार भरला. दुसऱ्या बाजारात पुन्हा 3 घोडे घेऊन आलो. ते पुन्हा दुसरे 2 घोडे आणले, ते बी सारखेच. 3 घोडे. त्या 3 घोड्यातला तिसरा घोडा जो मागच्या बाजारात विकला नव्हता तोच त्यानं परत आणला. एकाची किंमत 1 लाख, दुसऱ्याची किंमत 2 लाख आणि तिसऱ्याची किंमत 5 लाख. 5 लाखाचा घोडा तेच जो मागच्या बाजारात विकला नाही. असं बराच वेळ झालं, बरेच बाजार झालं. 1 लाखाचा घोडा विकत होता, 2 लाखाचा घोडा विकत होता, पण 5 लाखाचा घोडा विकलाच जात नव्हता. हे एका चहावाल्यानं बघितलं. नीट ऐका आता. हे एका चहावाल्यानं बघितलं आणि चहावाला घोड्यावाल्याजवळ आला आणि चहावाल्यानं घोड्यावाल्याला विचारलं, का हो म्हणे, तुम्हाला एक प्रश्न आहे. पहा, लक्षात ठेवा. प्रश्न कुणी विचारला? मोठ्यानं सांगा. कुणी? मोठ्यानं सांगा. कुणी? म्हणजे चहावाला एकतर प्रश्न विचारतो, नाही तर प्रश्नात पाडतो. आता हे पण काही जणांना परवा कळल, पण कळावं. तसं चहावाला म्हणला, का हो दादा, गेली 5-7 बाजार मी पाहतोय. काय पाहताय? 1 लाखाचं घोडं विकतंय, 2 लाखाचं घोडं विकतंय, 5 लाखाचं घोडं विकत नाही. दिसायला घोडे सारखेच आहेत. तुम्ही 5 लाखाचं घोडं नेता आणता. 1 लाखाचं घोडं तुम्ही 50,000नं दिलं, 2 लाखाचं घोडं तुम्ही 1.5 लाखानं दिलं. 5 लाखाचा घोड्याचा तुम्ही 1 रुपया सुद्धा कमी करत नाहीत. तो म्हणला, नाही साहेब, 5 लाखाचं घोडं इकल तर 5 लाखालाच इकल, त्यातला 1 रुपया सुद्धा कमी करणार नाही. तो चहावाला म्हणला, अहो त्याचं जाणं, नेणं, आणणं, त्याचा खुराक हे तरी परवडलं पाहिजे. मागच्या बाजारात तुम्हाला 4.5 लाखाला तो 5 लाखाचा घोडा मागितला, तरी तुम्ही दिला नाही. 50,000 तर तुमचा असाच खर्च झाला असेल, त्यापेक्षा फायद्याचा सौदा आहे, तुम्ही द्या 4.5 लाखाला. तो म्हणला, नाही, 5 म्हणजे 5च. चहावाला म्हणला, ठीक आहे, 5 तर 5. मग याचं वेगळेपण काय? याची किंमत जास्त आहे, त्याचं काही तर वेगळेपण असलं पाहिजे ना. काय वेगळेपण आहे? घोड्यावाला म्हणला, तुम्हाला म्हणून सांगतो, माझ्या या 5 लाखाच्या जर घोड्याच्या मनात आलं तर हे घोडं 1 तासामध्ये 100 किलोमीटर पळतं, इतकं हे वेगवान घोडं आहे. ते म्हणला, किती? 1 तासामध्ये 100 किलोमीटर पळतं, इतकं हे वेगवान घोडं आहे. ते म्हणला, इतकं वेगवान आहे तर एखाद्या रायडरनं, एखाद्या स्पर्धकानं, एखाद्या मोठ्या माणसानं हा घोडा का विकत घेतला नाही? तो म्हणला, तुम्हाला तेच सांगतोय, माझ्या घोड्याच्या जर मनात आलं तर हे 1 तासात 100 किलोमीटर पळतं. अरे मग विकलं का बरं नाही? ते म्हणला, तेच सांगतोय, ह्याच्या मनात आलं तर हे 1 तासात 100 किलोमीटर पळतं. अरे मग विकलं का बरं नाही? ते म्हणला, तुला तेच सांगायलो, ह्याच्या जर मनात आलं तर हे 100 किलोमीटर 1 तासात पळतं. अरे मग विकलं का बरं नाही? ते म्हणला, गध्या, तुला तेच सांगायलोय, ह्याच्या जर मनात आलं तर हे 1 तासात 100 किलोमीटर पळतंय. घोटाळा असा आहे, ह्याच्या मनातच येत नाही, म्हणून हे आतापर्यंत इकलं नाही. आपल्या आजूबाजूला बी असे बरेच घोडे आहेत ज्यांच्या मनातच यायला तयार नाही आपल्याला काय व्हायचं. म्हणून ठरलं की होतंय. आणि विश्वास पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. ताईंनी माझी भूमिका सांगितली, साहेब, एका सालगड्याच्या घरातलं हे पोरग आहे. माझ्या वडिलांनं अनेक लोकांच्या दारामध्ये सालगडी म्हणून काम केलं. ताईंनी जो किस्सा सांगितला, 11 फेब्रुवारी 2018ला बबनराव लोणीकर साहेब हे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री होते, तुमच्याकडे आज जे खातं आहे ते. आणि महाराष्ट्राच्या स्वच्छता दूत म्हणून वक्तृत्व स्पर्धा असते. आणि त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी तालुक्याला पहिला आलो, जिल्ह्याला पहिला आलो, विभागाला पहिला आलो. आणि राज्यामध्ये जेव्हा आमची स्पर्धा झाली तेव्हा त्या स्पर्धेचा निकाल लागायच्या वेळेला मी तिथं नव्हतो, कारण स्पर्धेत बक्षीस भेटेल नाही भेटेल माहीत नाही. पण माझा एक कार्यक्रम होता माजलगावला आणि मी त्या कार्यक्रमाला निघून गेलो. त्यांनी सांगितला तो किस्सा आणि मला फोन आला की महाराष्ट्राचा स्वच्छता दूत म्हणून तुमची निवड झाली आहे, 51,000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला मिळालं आहे. मी ज्या कार्यक्रमाला गेलो होतो त्याचं 25,000 रुपये मानधन होतं साहेब. ते 25 आणि हे 51, 76,000 रुपयाचं पारितोषिक मला मिळालं. मी घरी फोन केला माझ्या बापानं, आईनं फोन उचलला, फोन स्पीकरवर होता. त्यांनी सांगितलं, बरोबर आहे. फोन गेल्याबरोबर घरामध्ये आनंदाचं वातावरण, पण माझ्या बापाच्या डोळ्यात पाणी होतं. माझी बहीण आलेली होती, माझ्या बहिणीने विचारलं, एवढा आनंदाचा दिवस आहे, रडाय काय झालं? आणि माझ्या बापानं सांगितलं, 70-75 हजारासाठी मी वर्षभर लोकांच्या दारात कामं करीत होतो.
माझा पोरगा स्वच्छता दूत होऊन एका दिवसामध्ये एवढे पैसे आणतोय, आयुष्यात दुसरं काहीच नाही कमवत. बाळांनो, तुम्हाला आयुष्यात काय यशस्वी व्हायचं आहे, का गुणवंत व्हायचं आहे? आज तुमच्यासोबत बाप इथं आलाय, आज तुमच्यासोबत इथं आई आली आहे. तुम्ही सत्काराला जेव्हा पुढे याल ना, तेव्हा संयोजकाच्या वतीनं तुमच्या मायबापालाही पुढे बोलवलं जाईल आणि त्याचा सत्कार केला जाईल. जो बाप आयुष्यात कुठल्याच सत्काराला पुढे गेला नाही ना, तो बाप आज तुमच्यामुळं स्टेजवर येतोय ना, ह्या एका गोष्टीसाठी तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे. एखादी पोरगी 10वीमध्ये मेरिटमध्ये यावी, 12वीमध्ये मेरिटमध्ये यावी, एखादा पोरगा 10वी 12वीमध्ये मेरिटमध्ये यावा, त्याचं बॅनर गावातल्या चौकात लागावं. त्या बॅनरकडं कुणीही बारकाईनं बघत नाही, पण छाती ठोकपणे सांगतो, तुमच्या गावातला परिसरातला एखादा पोरगा पोलीसमध्ये जावा, मिलिटरीमध्ये जावा, तहसीलदार व्हावा, कलेक्टर व्हावा, काही व्हावा, शिक्षक व्हावा, आरोग्य सेवक व्हावा, गव्हर्नमेंट जॉबला लागावा, आणि त्या पोराचं बॅनर गावातल्या चौकात लागू द्या. गावकरी त्या बॅनरकडे बघतील का नाही मला माहीत नाही, पण तुमच्या घरातला बाप नावाचा व्यक्ती दिवसभर त्या बॅनरच्या अवतीभोवती घुटमळत असतो आणि जाणाऱ्या येणाऱ्याला डायलॉग न मारता फक्त बॅनरकडे बोट करून म्हणत असतो, हा जो आहे ना तो आपला आहे, याचा आनंद तुम्हाला तुमच्या बापाला द्यायचा आहे, म्हणून आयुष्यात यशस्वी व्हायचे. बाकी काही कारण, काहीच कारण नाही साहेब. यश 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 म्हणजे काय? तुम्ही तुमच्या बापाच्या आणि आईच्या चेहऱ्यावर किती मोठं समाधान देऊ शकता, हे तुमचं आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून यशस्वी व्हायचं आहे, हा ध्येय, हा विचार करून तुम्ही आतापासून तयारीला लागा. आज तुमचा इथं आणि पालक आलेत म्हणून जरा बोलू ना मोकळं साहेब, काय अडचण नाही ना. पालकांना पण सांगणे, आता आलातच तुम्ही माझ्या समोर म्हणून, आलातच म्हणून. लेकरांकडून स्वप्न बघा, पण जे शक्य आहेत ना तेच बघा, तुमच्या पाया पडतो. पालकांची पण मानसिकता प्रचंड बिघडली आहे. बिघडली आहे म्हणजे काय? कर कर, शेजारची पिंकी करायली, तुला करायला काय झालं? कर. अगं पिंकी हुशार आहे, तुझी रिंकी हुशार नाही, जरा ऐकून घे. कर. कसं काय करत नाही? राजस्थान कोटाची एक बातमी आली 6 महिन्यापूर्वी. राजस्थान कोटामध्ये GEE आणि नीटची तयारी करायला गेलेली पोरगी, तिनं सुसाईड केलं आणि सुसाईड नोट्सवर असं वाक्य लिहिलं की पप्पा मला माफ करा, आता माझ्याच्यानं हे होणार नाही. कारण त्या पोरीनं बापाला 10 वेळा समजून सांगितलं होतं की माझ्याच्यानं हे होत नाही आहे, पण बापानं शेजारच्या सोबत शर्यत लावली होती म्हणून त्या पोरीचा बळी पडला. म्हणून पालकांनी सुद्धा सांगणं आहे, जे शक्य तेच करा. माझ्या मित्राचा बाप त्याला मला वकील होय, घडलेला किस्सा आहे. पोरगा म्हणला मला नाही वकील व्हायचं, ते मला होय वकील. दोघाची हमरी तुमरी प्रकरण माझ्यापर्यंत आलं. ते पोरगा मला महाराज तुम्हीच पप्पाला काहीतरी सांगा. मी आपलं काकाला बाजूला घेऊन गेलो, काका म्हणलं कशाला त्याला वकील करायला? ते म्हणला महाराज गप्पा, मला 3 चौघावर केस ठोकायची, वकील घरचाच असला म्हणजे फी लागत नाही म्हणून ह्याला वकील हो म्हणालो. अरे तुमच्या केससाठी त्या पोराची बाद केस का करताय म्हणून सांगणं आहे. आणि जरा यांना सदृढ करा. मी संभाजीनगरला राहिला होतो साहेब, आमचं मराठवाड्याचं SSC बोर्ड संभाजीनगरला आहे आणि संभाजीनगरला एक रिचेकिंगचा फॉर्म भर, माझा एक तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. आणि ते रिचेकिंगच्या तिथे गेलो मी भेटायला एक जणाला. एक 45 वर्षाची महिला लाईनमध्ये उभी होती रिचेकिंगच्या फॉर्मला. मी म्हणलं हिनं काय 17 नंबरचा फॉर्म भरला का काय, कसं काय वाही डबल लाईनला? मला प्रश्न पडला ना. ब्रेक झाला, त्यांना पाणी हवं होतं. ते मला म्हणल्या बाळा पाणी आणून देतो का? मी आपलं पाणी बॉटल त्यांना नेऊन दिली. त्यांना म्हणलं काकू तुम्ही कसं काय? ते म्हणे माझ्या मुलासाठी आले. म्हणलं काय झालं आहे? थोडेसे कमी आले टक्के आणि त्याच्यामुळं रिचेकिंगला आले. म्हणलं मुलगा कुठं आहे? कालपासून त्यानं काहीच खाल्लं नाही, फारच टेन्शन घेतलं आहे त्यानं, त्याच्या चेहऱ्यावर स्माईलच नाही. 2 हाना ना, कसं काय स्माईल येत नाही? हाना थोडं, लईच टेन्शन घेतलं आहे. कुठं आहे तो? गाडीत बसला आहे. काय करायला आहे? PUBG वगैरे खेळत असेल. टेन्शनमध्ये PUBG. आणि आई कुठं? लाईनला. मग मी म्हणलं काकू किती पडलेत? 98 पडलेत म्हणलं. किती? 98. गट 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 बाटलीभर पाणी पेलो मी. म्हणलं मग काकू रिचेकिंगला कसं काय? 2 गेले कुठे? म्हणलं गोव्याला गेले असतील फिराय, येतील 15 दिवसानं परत. नाही 2 गेले कुठे? माझा मुलगा आउट ऑफ होता, 2 मार्क्स गेले कुठे म्हणून रिचेकिंगला आलोय. अहो 98 पडले तरी हे दुःखी आहे. आणि कोल्हापूरच्या एका पट्ट्याला 35च पडले. किती पडले? 35च पडले. त्यानं चौकात बॅनर लावलं. 35.80% होते त्याला. ग्राफिक्स डिझायनरकडे गेलं, 35 लहान केलं, 80 मोठं केलं. चौकात बॅनर लावलं, गावानं सत्कार ठेवला आणि सत्काराला उत्तर देताना म्हणलं तुमची काहीतरी गफलत झाली आहे.
मला 35.80 पडलेत. 80 हा आकडा आवडला म्हणून मी मोठा केलाय, बाकी काही नाही. अरे 98 पडून हे दुःखी आहे, 35 पडून ते सुखी आहे. आम्हाला शिक्षणाची व्याख्या कळाली पाहिजे. मग पालकांना सांगणं आहे, तुम्ही स्वप्न जरूर पहा, पण लेकरांवर बर्डन येईल इतके स्वप्न पाहू नका. यांना बोलायला कुणी नाही, हे तुमच्याशी बोलू शकत नाही, त्यांचा आवाज म्हणून मी बोलतोय. विचारा त्याला की खरंच तुझ्याच्यानं होतंय का? नसेल तर बाबा चल, नैराश्य वाढत चाललंय प्रचंड. मागच्या महिन्यात IIB कार्यक्रम केला मी. IIBचे मेडिकलची तयारी करणारी सगळी पोरं माझ्यासमोर, आणि त्यांना चॅलेंज देऊन आलो, याच्यापैकी एकानं जरी सुसाईड केली तर आपलं नाव बदला. कमी टक्के पडले म्हणून मेलं असं म्हणलं तर मी तवाच मारायला पाहिजे होतं. काय